हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आहे आमच्या गावामध्ये क्रिकेटची लीग आणि तीच खेळण्यासाठी मी चाललेलो आहे. तर पहिल्या कपडे चेंज करतो आणि तुम्हाला दाखवतो आमचे टीमचे कपडे आणि कलर कसं आहे काय ते. तर आता अगोदर आपण कपडे चेंज करूया आणि नंतरला थेट जाऊया ग्राउंडवरती. चलो. फायनली मित्रांनो, हे आहेत आमचा ड्रेस कोड आणि आमचा कलर आहे रेड, एकदम लाल भडक माल कडक. तर असा आमचा आजचा ह्या लीगचा आमचा हा आउटफिट आहे आणि बघायला गेलं चांगलं आहे. आपल्या प्रिंट एकदम मस्तपैकी राहतात ह्या लीगच्या. PID म्हणून जी सोनू गावडा भरवत असतो आयोजक. तर आमच्या गावातल्या सगळ्या टीम असतात तिथे आणि आमच्या गावामध्येच ही लीग होत असते. तर खेळायला पण खूप मजा येते आणि एक एक खेळाडू पण एकदम उत्साही राहतात ह्या लीगसाठी. तर आता आपण झालेलो आहोत रेडी आणि निघूया आपण ग्राउंडवरती. तर माझा ऑनर आहे इकडे मागून, आता कसा नंतरला दाखवतो. तर आमचे ऑनर आहेत संतोष वड, यांच्या टीममध्ये आहे आणि आमचा हा लोगो टीमचा वडपाडा सुपर किंग्स. तर आता थेट आपण जात आहोत तिकडे. आता उद्घाटनाचा सामना देखील सुरू होईल. आमची चौथी मॅच आहे आणि बघूया तोपर्यंत उद्घाटन झाले की नाही, ट्रॉफी आणल्यात की नाही, ते आता आपण जाऊन बघणार आहोत. चलो. मित्रांनो, आता आम्ही चाललोय आणि हा आमचा योगेश भाऊचा कलर बघा, पिवला. आमचा यो बघा आम्ही हळदी कुंकाला बसले सगळं. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि आमचा मायाबाई बघ काला कव्वा बन के आया आहे. तर मित्रांनो, आता आम्ही येऊन पोहोचलेलो मैदानाजवळ आणि हे बघू शकता एंट्री गेट. अशा प्रकारे एंट्री गेट आहे आणि अजून उद्घाटन झाले की नाही ते बघावं लागेल. तर यूट्यूबला पण हे आमच्या बॉक्स क्रिकेट मॅच लाईव्हमध्ये आहेत. बिर्याणी खायला आले. बिर्याणी नाही देत तुमचा ऑनर आयशा वाजता टाकन मी आता यूट्यूबला डायरेक्ट. भाई हे भाई, तू कोणत्या टीममध्ये आहे? तू खेल रहा है की नहीं? मैं छुट्टी पे है. क्यों रे? अरे भरने देना. अरे बाबा आयकॉन प्लेयर स्टार प्लेयर आलाय आमच्या ह्याच्यात. चौके पे चौका मारेगा भाई. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. चलो आतमध्ये चला. आमचा बघा आयकॉन प्लेयर या भाई. आज किती ट्रॉफी? नॅशनल मॅन ऑफ द मॅच. अरे बापरे. रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. हा सांगून ठेवलंय हा कपिलने, बघून घ्या. हे आहे आमचं ग्राउंड सर्कल आणि हे बघू शकता आमचे मान्यवर स्पॉन्सर सगळे इथे त्यांचे बॅनर होर्डिंग लागलेले आहेत. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश. आमचा शॉर्ट भाई सूरज भाई खूप मस्त असा माणूस आहे आमचा सूरज भाई. मित्रांनो, इथं आता पहिल्या सामन्याला सुरुवात होत आहे आणि पहिल्या सामना कोणामध्ये आहे मलाच अजून टीमची पूर्ण नावं नाही माहिती. तर एक बाजून आमचा सदा भाऊ आहे तिकडे बाउंड्रीवर, हे इथं बघू शकता. सदा हाय. बघूया पहिलाच सामना कोण जिंकतंय, उद्घाटनाचा सामना. मोरया. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर मैदान आणि सुंदर मैदानावरती सुंदर खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू झाले, आतापर्यंत 4 चेंडू 3 दाखवलेले आहेत. रवी यांच्या पुढच्या चेंडू लाईन पाहावी लागेल असते त्यांचे मंदिर करतायत. व्हाईट बॉल
यामुळे केला पुन्हा एकदा. तर मित्रांनो, बॉलिंगवाल्या टीमने बॅटिंगवाल्या टीमला 40 रनाचं आव्हान दिलेलं आहे आणि ते चेस करताना आता कुठेतरी असं वाटतं की बॉलिंग टीम जिंकणार आहे पहिलाच राऊंड. आणि हे शेवटचं षटक चालू आहे आणि जिंकण्यासाठी भरपूर रन 7 बॉल 20. पण इकडे आहे केटी असल्यावर काही पण होऊ शकतं. अरे आणि तो केटी गेला. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? आता जिंकण्यासाठी एक षटकामध्ये 20 धावांची आवश्यकता, म्हणजे 6 बॉल 20 रन लागत आहेत. आणि नॉन स्ट्राईकला आता सदा उतरलेला आहे. बघू आपल्या टीमसाठी काय करू शकतो. आणि स्ट्राईकला आहे तो आपला वैभव. 6 बॉल 20. पहिलाच बॉल डॉट. आणि शॉट आहे बॅटिंग सदा. एक चौके मॅच नाही जिताया. अरे शॉट आहे विकेट. आणि अशा प्रकारे फिल्डिंगवाली टीम विजयी झालेली आहेत. आणि मित्रांनो, आमची टीम मीटिंग संपलेली आहे. गेम प्लॅन झालेला आहे काय तो कसा बघू. आता पहिली मॅच जितलो पाहिजे आम्ही. तर याच्यानंतरची मॅच आता आमची होणार आहे. तर बघूया, खूप मेहनत करावी लागणार आहे पहिल्या मॅचसाठी. पुन्हा एकदा 30 लाईन, पुन्हा एकदा खराब चेंडू. पहिला रनांचा 4 तर तिकडे फक्त 1 रन मिळतो. पहिला चेंडू इकडे मात्र गोलंदाजाकडे मात्र खराब गोलंदाज. इकडे मात्र पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला. कृष्णाने मात्र बॉल हलवण्याचा पुन्हा एकदा पुरता चेंडू आणि तिकडे मात्र पुन्हा एकदा रनआउटचा चान्स. आणि हातून आता परत बदल आणि बघूया शेवटचा बॉलवरती कशा प्रकारे समोरून बचवली. सुंदर पकडण्यामध्ये सात खेळला बॉल. पहिल्या तर 2 धावा इजिली कंप्लीट होतात. अशा प्रकारे जिंकण्यासाठी 40 धावा. काय फिल्डिंग केली आहे. त्यामुळे जर पाहिलं लेक्चरच्या दिशेने खेळला निलू येथील बॉल अडवत त्या पद्धतीने मात्र कार सोडून देणार नाहीये. 4 चेंडू खेळ तयार झाले. आता अनिश यादव स्ट्राईकवरती. आणि इकडे मात्र पहिली विकेट. पहिल्या शेवटच्या बॉलमध्ये जर पाहिलं तर शंभर मेंढ्याकडे जाण्याचा प्रयत्न तिकडे केला आहे. सुंदर सूत्ररक्षण पुन्हा एकदा. अशा प्रकारे पहिल्या षटक संपलं. उलटा चेंडूवरती समीरच्या बाजूला इकडे मात्र फटका गेला. 5 धावा झाले. त्या तिकडे मात्र लेग साईडच्या दिशेने मिलिंदच्या डोक्यावरून बॉल निघून जातो. नक्कीच प्रयत्न केला. पुन्हा एकदा फटका चेंडू. यावेळेस मिलिंद यांचं सुंदर सूत्ररक्षण. त्यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक केली. यावेळेस उलटा चेंडूवरती तिकडे मात्र पुढे जाऊन प्रहार केलाय आणि चौकार मिळवला. यावेळेस पुन्हा एकदा अगदी मैदानाच्या समोर बॉल अडवला गेलाय. आणि अशा प्रकारे 2 वर्ल्ड बॉला सुपर किंग ही पहिली मॅच तुमची जिंकतायत. एक चौका सोडून आलेला आहे. सिंपल मध्ये पकडायला गेलं. बघा इथं पाणी चिल्ड पाहिजे. एकदम थंडच आहे पाणी. थंड आहे.
बॅटिंग रे. तर हात डायरेक्ट होतो. मॅच आहे. जाऊ दोन. बॅटबाने किती फिट करून घेणार आहे. काय बॉल होता रे तुझा पडून गेल. जाऊ दे. सो मित्रांनो, आता 2 मॅचेस झालेल्या आहेत आणि दोन्हीपैकी दोन्ही आम्ही जिंकलेलो आहेत आणि पॉईंट टेबलवर सध्या आम्ही वरती आहेत. आमचे दुसरे प्लेयर एक मॅच जिंकून एक हारलोय. दोन पैकी 2 एक हारून एक जिंकलेत ना. आमचे म्हणजे आम्ही तर वरती आहेत. आमचे खास सपोर्टर आमचे खास पांड्या भाऊ रघुभाई. आम्ही कॉन्टॅक्ट केला पण पाठवून येतात लगेच खेळे घेऊन. माती का नेक्स्ट मॉर्निंग. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे आपल्या लीगचा दुसरा दिवस आणि काल आमच्या 4 मॅचेस झाल्या. त्यापैकी आम्ही 3 मॅचेस जिंकलेलो आहेत. बघूया आज आम्हाला 3 मधून 2 तरी मॅचेस जिंकावे लागतील पॉईंट टेबलमध्ये टॉपला राहण्यासाठी. तर त्याच्यासाठी आता पटकन तयारी करतो आणि निघतो ग्राउंडवर, कारण की आज पटापट मॅच होऊन जातील. फायनल डे आहे. सो चला मी पटकन तयारी करतो. आंघोळ झालेली आहे. काहीतरी खातो नाहीतर मग तिकडे जाऊन काहीतरी ब्रेकफास्ट करतो. सो मित्रांनो, तयारी झालेली आहे आणि आता लगेच मी निघतोय. आमची फ्रेम तिकडेच पडून राहिलेली आहे. माझ्या बायकोने बड्डेला आता 2 दिवस 7 तारखेला बड्डे होता, तेवढ्यात माझ्या बायकोने मला गिफ्ट दिलेलं आहे. ते अजून लावायचे आहे. आज खेळ घेऊन यायला लागतील, नाही तर मला ठोकून देईल ती. सो चला पटकन जातो आता मैदानावरती आणि दाखवतो तिथला काय चालू आहे सध्या. सो फायनल दिवसातली आजची पहिली मॅच रॉयल रेड्डी वर्सेस हे कोणतं आहे आई गावदेवी. या दोघांमधून आता बघूया कोण जिंकतंय. रॉयल रेड्डीच आहे ना. आणि केटी यांचा विकेट गेलेला आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते आमचे सदा भाऊ. बघूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करू शकतात. खणखणीत मारलेला शॉट पण डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. कपिलांनी मार. अरे विकेट. एकच धाव. दांडी गोल. तीन चेंडू 2 धावा. आता पहिला सामना हाय व्होल्टेज झालेला आहे. 2 बॉलामध्ये 4 धावांची गरज. बघूया रॉयल रेड्डीचे संघ आपल्या टीमसाठी किती धावा वाचवू शकतात का. 4 आणि बॉलिंग टाकतोय तो आपला केटी भाऊ. 2 बॉलात 4 धावा. चांगला आडव बॉल सुटला नाही पाहिजे. 2 चेंडू. हो आणि 1 चेंडू मध्ये 4 धावाची गरज. इथं विकेट. बघूया आता चौकार विनिंग शॉट कोण मारतंय. मारू शकतात त्या चौकार. हलकी शिकत 1 धाव आणि अशा प्रकारे रॉयल रेड्डी संघ विजय झालेला आहे. आई गावदेवी संघाला नाराजगी हारलेले आहेत. एवढी कपिल भाई आपल्या संघासाठी मेहनत करतात पण त्यांना कोणी साथच देत नाही. चांगली मॅच झालेली. तुम्हाला काय बोलायचं या 2 शब्द काय बोला.
बॅटिंग बॉलिंग काय किती करणार. हा ना, एकटाच सगळं करतो. डाऊन फिक्स झालं. ठीक झालंय आमचं. भाई आम्हाला तर बॅटिंग नाही का बॉलिंग नाही भेटत काय सांगू. योग्याला भेटते काय रे? काय नाही ना, फुकट फॉर्म भरलाय आम्ही बाबा. नुसतं फिल्डिंग करायला फॉर्म भरणार नाही. फॉर्मच नाही भरणार. अरे इथे खेळाडूची किंमतच नाही. जो खेळतो त्याला उतरवतच नाही. 500 काढू आम्ही फिरायला जाऊ गोव्याला. गोव्याला केतन येशील ना. एक आपला प्लेअर तिकडून देतो बघ. केतनला माहित होतं आपल्याला बॅटिंग नाही बॉलिंग नाही भेटत, त्याच्यामुळे त्यांनी फॉर्मच नाही भरला. आपलं आले चौथा बॉलर छकडेवाला. हाँ, एक छक्के ने वर्ल्ड कप नहीं जीता है. ये देखो अभी इनका ही मैच है. और पीछे से ही 6 नंबर है. बरोबर आहे. अरे तू पण इकडे आहे, कोपऱ्यात आहे काय? हाँ भाई, अभी जीतेगा भाई, अभी जीतेगा. आमचे PID चे आयोजक सोनू गायकवाड. भाई इथं आमचा ड्रिंक ब्रेक झालेला आहे आणि सगळ्यांना आम्ही ड्रिंक वाटप केलेलं आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. 15 धावांची गरज आहे. गोलंदाजीला आता आम्ही क्वालिफाय झालेलो आहेत आणि टॉप 4 मध्ये 1 नंबरला आम्ही आहेत. आता बघूया पुढच्या मॅचेत काय होते. क्वालिफाय तर झालंय, फायनल पर्यंत पोहोचलो. सुरेख फटका पण तितकाच चांगला क्षेत्ररक्षण तिकडे बाउंड्री कारण लाईन. की आम्हाला टप देणारे इथं पण आहेत. रॉयल रेड्डीचे मेंबर सूर्या 11चे पण आहेत. योग्याबाई टॉप 4 मध्ये. अरे हा यश भाई पण आहे. यश भाई चला टॉस उडवा. साहिल आलेले आहेत. बेस्ट बॉलर. दत्ता दादा आपण देखील आणि टॉस जिंकलेले आहेत. पाहिलं तर पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि खूप चांगला बॉल तिकडे ज्या पद्धतीने फलंदाज पुढे आला होता मयूरने केला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा पाहिलं तर वाईड प्लस 22 अशा एकूण 2 रन खर्च झाले आहेत. आता रन जर पाहिलं तर 31-31. लेग साईडच्या दिशेने आणखी एक फटका आणि पुन्हा एकदा चौकार. आणखी 2 चौकार जर मारले तर गुरु चव्हाण यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. पुन्हा एकदा टॅप केला बॉल आणि तिकडे पाहिलं तर आणखी एक चौकार. आणखीन एक चौकार जर मारला साईनाथ वड यांनी तर गुरु चव्हाण यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस त्यांना देण्यात येईल. स्कोर जर आपण पाहिलं तर 39 धावा झाल्या आहेत. का चौकार मारतील आणि 2000 रुपये घेऊन जातील, परंतु यावेळेस डॉट बॉल. पुढचा बॉल मयूर यांचा यावेळेस पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळलाय. सुशांत नवकर बॉल वरती येत आहेत, अडवत आहेत. 40 धावा आता झालेले आहेत. हा बॉल 4थ्या ओव्हरचा पहिला तर चौका हा पण आणि हा चौका नो बॉल वरती आलाय.
45 धावा याआधी झाल्या होत्या आणि इकडे 46वी धाव आली आहे. जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष असणार आहे. आपल्या सावधान नाचली पाहिजे एवढा काढला 300 डेसिमल आवाज काढला किती 300 तिकडे ठोका टाकला ना डायरेक्ट 300 मध्ये आला. पहिला बॉल वाईड बॉल होतोय. 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी बघूया काय करणार आहे तिकडे. आणि इकडे पहिली विकेट आली आहे त्यांच्यासाठी. विशाल साबळेला मैदान सोडावा लागणार आहे. ललितचा पुन्हा एकदा जोरदार प्रहार. डायरेक्ट हिट. यावेळेस नॉट आउट. आणि इकडे आणखीन एक विकेट मिळते. डगआउट मध्ये मारला. तुम्हाला पटवलं तर न पटवलं हे असंच होणार. शुभम बॉल बाकी आहे. तर मित्रांनो आम्ही फायनलमध्ये जाऊन मस्त मध्ये एंट्री मारलेली आहे आणि आता फक्त फायनलची मॅच खेळायची आहे आणि 1 नंबर घेऊन घरी जायचं आहे भाई. आता काय पण करून आम्हाला एकच मॅच काढायची आहे. ए भाई भाई 1 नंबर फक्त शेवटची मॅच जिंकायची आहे. हा वाले भाई मस्त फायनलमध्ये पोहोचलेलो आहेत आता. मित्रांनो इथं आता क्वालिफायर 1चा राऊंड सुरू झालेला आहे आणि याच्यातून जो जिंकेल तो मगाशी हरलेल्या संघाबरोबर खेळून फायनलमध्ये येईल. तर दिशेने कट केला. रनआउटचा चान्स आणि आदित्यला मैदान सोडावं लागतंय. कशी मॅच झालेली आहे मित्रांनो. 6 बॉल 25 रनाची गरज होती आणि ते बॉल सगळे चौके मारत 1 बॉल 1 रनवर ही मॅच आलेली आहे. पहिली एलिमिनेटर मॅच. आता बघूया विशाल 1 बॉल 1 ची मॅच काढतो की काय करतो. काय बॅटिंग केले. 1 नंबर बॅट. आणि हे प्रेक्षक बघू शकता ग्राउंडच्या चारी बाजूने खूप रोमांचक अशी ही मॅच झालेली आहे शेवटच्या ओव्हरसाठी. 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. बघूया विशाल पाकट्या मॅच काढतो की काय. वेळ घेऊ नका. प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघतायत या बॉलची. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर जोरदार नक्की कोण जिंकलाय काय समजत ना भाई. इथं कोण जिंकला काय समजत नाही. फिल्डरच्या पायावर बॉल लागून कॅच घेतलेले काय नक्की काय. अंपायर पासून सगळ्यांनी लांब जावा. अंपायर आपण अगदी तुमचा वेळ घ्या चालेल पण आपण काम करतो. मित्रांनो आता सेमीफायनलची मॅच चालू झालेली आहे आणि याच्यातून जो विजय होईल तो आमच्याबरोबर फायनलमध्ये येईल खेळायला. खूप टफ टीम आहे दोन्ही पण. बघूया आता कोण येते फायनलमध्ये.
त्यासाठी एक बॉल लांब आहे. एक बॉल बरोबर अचूक टाकला तिकडे कल्पेशने, तर फायनल मध्ये पोहोचलेले आहे. तर मित्रांनो, इथं रॉयल रेड्डी फायनलमध्ये येऊन पोहोचलेलं आहे आणि आता आमच्या बरोबर फायनल खेळणार आहे भाई. आता आमच्यामध्ये फायनल होणार आहे दोघांमध्ये. बघूया आता. चलो भाई, चलो चलो अभी फाइनल मैच खेलेंगे. ब्लॉग चालू आहे. आमचा नकुल भाई बॉलर काय मॅच काढले एक नंबर. आता बघू फायनलला कसा खेळतोय आमचा नकुल आहे. वाढून द्यायला सांग मग इथं आता लाईन अप होते फायनल मॅच साठी आणि राष्ट्रगीत होईल. काय माहिती राष्ट्रगीत होईल, नंतरला फायनल मॅचला सुरुवात होईल. तर आता इथे सगळे मान्यवर उपस्थित झालेले आहेत. आमचा सदा भाऊ पण तिकडे आहे आणि आमचे आयोजक सोनू गावडा. आता आपली टीम फायनल. PID चषक मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, एक का सर्व टीम बोलल्यावर राष्ट्रगीतला सुरुवात होईल. एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे. छत्रपती शिवाजी महाराज की चला मग मित्रांनो, आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे PID चषक 2000. कधीच गेलो असतो घरी. दिसतं जितका अँगल खेळू नका, आउट करायचं आहे त्याच्या. आउट नको, त्याला रन कमी मारून द्या फक्त, बस. काय बोललो? हा, सोडू नका. तो मग फ्री खेळतो. दोन रन धावल्यानंतर धावू, विकेटवर लक्ष द्या. अमित भाई
इधर भी त्या जर पाहिलं तर आपले मान्यवर आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि कव्हर नाही आहे. मॅचच्या अगोदर ऑर्गनायझर प्लीज आपल्या मान्यवरांना कॅमेरामॅन आपण जरा स्टेजची मित्रांनो थोडा धावांचा आम्हाला आवाज दिलेला आहे ते ओव्हरमध्ये. फायनल मॅच आणि त्यांच्या स्वतःचा संघ इकडे फायनल मध्ये खेळत असताना मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे. एका बाजूला स्ट्राईक एंड वरती अतुल चौधरी, नॉन स्ट्रायकर सूर्यवंशी यांच्याकडनं 500 रुपये देण्यात येतील. आणि जर 3 लगातार चौके मारले तर विचार करा गुरुदादा दळवे यांच्याकडून 5000 रुपये देण्यात येतील. 6 बॉल 11 रनची गरज. स्ट्राइक वरती अतुल, गोलंदाजी मार्क वरती कल्पेश, पहिला बॉल टॅप केलाय, 1 रन. नाही तर इकडे थ्रो देखील सुंदर. आणि अंपायर आताचा प्लीज निर्णय आम्हाला सांगा. प्रत्येक 6 ला 500 आणि इकडे पाहिलं तर यावेळेस सिंगल रन. कडून 1000 रुपयांचं पारितोषिक. संदीप दादा दळवी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. 4 बॉल 8 रन. अतुल स्ट्राइक वरती आहेत आणि यावेळेस पाहिलं तर कीपर कडनं चुकी झाली आहे. वाईड +1 आलाय. क्या बात आहे. मॅच मध्ये आणखीन रोमांच आपल्याला पाहायला मिळतोय. चार बॉल 6 रन. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न तिकडे, परंतु सुंदर क्षेत्र रक्षण. क्या बात आहे. आता अतुल नॉन स्ट्रायकर एंडला रन आणि इकडे लेग साइडच्या दिशेने फ्लिक केला आणि बॅड लक. अतुलला स्ट्राइक वरती येता आलं नाहीये. 2 बॉल 4 रनची गरज. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, मॅच कोण जिंकेल? रॉयल रेड्डी का वडपाडा सुपर किंग? कोण जिंकेल मॅच? कोण जिंकेल? 2 बॉल 4 रनची गरज. पुढचा बॉल दांडी 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 गुल. आतमध्ये येऊ तोपर्यंत कोणी आतमध्ये जाऊ नका, प्रेक्षकांना विनंती आहे. 1 बॉल 4 रनची 25चा फायनल बॉल आणि तिकडे चौकार गेला. 500 रुपयांचं पारितोषिक. Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.
चला अतुल चौधरी या आपण लवकरात लवकर स्टेजवर. नकुल यांच्या माध्यमातून वैभव हा पुरस्कार घेतील. वैभव रेड्डी हे मात्र पुरस्कार घेत आहेत. संघ विशाल रेड्डी यांचा संघ रॉयल रेड्डी. ट्रॉफी देऊन पुरस्कृत करणार आहेत. त्यांना ट्रॉफी पुरस्कार करणार आहेत राहुलदादा पाटील. राहुलदादा पाटील आपल्याला विनंती असेल आपण त्यांना ही ट्रॉफी पुरस्कृत करायची. एकदा जोरदार टाळ्या रॉयल रेड्डी टीम साठी. PID चषक 2025 चे उपविजेता संघ करायची आहे. PID चषक संघाचा नाव आहे वडपाडा सुपर किंग. मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कोण घेऊन जाईल हा टीव्ही? कोण घेऊन जाईल टीव्ही? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कोण घेऊन जाईल टीव्ही? कोण घेऊन जाईल? येस, PID चषक 2025 चा मॅन ऑफ. नक्कीच कल्पेशच्या स्टॅट्स कडे जर आपण पाहिलं तर कल्पेशने वैयक्तिक 114 रन आणि 19 विकेट देखील घेतले. स्टेज जवळ या प्लीज. मित्रांनो मॅच आम्ही जिंकलेलो आहोत, फायनल मारलेले आहे आणि आता ट्रॉफी सोबत फोटोशूट चालू झालेला आहे. लाल कपडा काय आणि इकडे बँड पण तयार केलेला आहे. इथे आता वाजवत नाचवत आम्ही ट्रॉफी घेऊन जाणार आहेत. आणि आमच्या इथं रनरअप आलेले आपले रॉयल रेड्डीचे संघ देखील फोटोशूट करत आहेत. गेल्या वर्षी मी याच टीममध्ये होतो आणि यंदा रनरअप आलेले आहे ही टीम.
सो मित्रांनो फायनल मारून आलेलो आहे आणि आता मी थोडासा फ्रेश होतो कारण की खूप गुलाल बिलाल टाकलेला आहे अंगामध्ये. तर आता थोडासा कपडे चेंज करून फ्रेश होऊन नंतरला परत जावं लागेल. हे गुलाल पूर्ण अंगामध्ये टाकून दिले. खूप मजा आली PID खेळताना आणि हे माझा म्हणजे विनिंगवाले असे दुसरी लीग आहे ज्याच्यामध्ये मी होतो. सो मित्रांनो आपला आज ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून आपले नवीन ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो थँक्यू आणि सो मच पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. चलो बाय बाय, भेटूया पुढील एखाद्या अशाच नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.